कारण का आता मी घुसतात पण कुठं वा 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 त्या मिक्सर मध्ये ताकाचं पाणी येत नाही. ती बघा महाराज गोगरे महाराज जे माता भगिनी मिक्सर मध्ये ताक करतात ना मिक्सर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काही शिल्लक राहता ग मांजर पेट नाही ती मांजर टाकती काय पेट नाही ती काय तुझं पाणी फळत पाणी तुझ्या पाणी सांगायचं फळत पाणी काय त्याच्यासाठी माझ्या मात्या भगिनी होत्या ना रवी करायच्या रवी आणि रवीच्या गाडग्यात टाकायच्या आणि मंथन करायचं. काय करायच्या मंथन करायचं. ताका संघ अजून सगळ्या माझ्या आईने काल जर केलं ना मी ताका संघ 3-3 पोळ्या खातो. माझ्या आईची पोळी एकही खाणार नाही. माझ्या आईच्या हातची पोळी एकही इथं बसलेला खाणार नाही. एका पोळीमध्ये तुझं शपून तसल्या पोळ्या मी 3-3 खातो आईच्या माझ्या. कारण का त्याच्यामध्ये इतकं पूर्ण असं का एका पोळीमध्ये कमीत कमी 1.5 ते 8 पाव पूर्ण असतं. 8 पाव त्या पूर्ण असतं आणि असलीच पोळी करायला बघा मला तिचं आवडते. त्याचं काय असतं पुरण इकर आणि चपाती कशाचा मिळ नाही मला. पोळी अशी करायली वटाणी खाई वटाणे अशी पोळी करायली मला माझ्या माता बहिणीने. आपलं डोक्याचा आपण ना मग सांगतो ना खांद्यात सांगितलंय तुम्ही स्वयंपाक करत असताना भगवंताचं दत्त भगवंताचं चिंतन करा. स्वयंपाक करा ती अमृत तर अमृत आणि ते अमृत झाल्यानंतर जो माणसं खातात ना त्याला कळतं शरीराला पचत पौष्टिक होत. तुम्ही जर नाही केलं मोबाईल कडे बघून जर स्वयंपाक केला सगळे दोष त्याच्यामध्ये घुसतात. कुठे घुसतात त्या अन्नामध्ये घुसतात अन्नामध्ये आणि ती अन्न प्रदूषण लक्षात गोड लागत नाही. जर आंबाड्याची भाजी असेल पिवळ्याची भाकर असेल पिठलं जर असेल ज्या माझ्या मात्या भगिनीनं भगवंताचं नाम घेऊन केलं असेल त्या अमृत खाताना पण गोड लागते. खाताना तुम्हाला माता भगिनीनो तुम्हाला मी सांगत आहे लक्षात ठेवा एवढं तुम्ही करा कारण त्या पोटाला पचल. म्हणून वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे पाणी फिरतात अन्नात. का फिरतात एक जण म्हणला महाराज खालच्या मुंग्या ताटात येतात म्हणून आम्ही पाणी फिरतो. त्याचा अर्थ तसं नाही. कारण का ज्या मात्या भगिनीची बुद्धी जशी असतात तो दोष त्या अन्नामध्ये असतो आणि अन्नामध्ये असल्यामुळे दोष काय होतो त्याच्यामध्ये ते दोष त्यामध्ये जातात आणि ते अन्न पचन होत नाही. म्हणून ह्याचा प्रमाण शुगर वाढण्याचा परिणाम बीपी वाढण्याचा परिणाम हे कारण त्याला तुम्ही कारणीभूत आजच्या केंद्रात हीच लिहून जा. बाकीचं काही नेऊ नका. बीपी वाढला आणि शुगर वाढणं कारणीभूत तुम्ही त्याचं कारण तुम्ही स्वयंपाक करताना भगवंताचं चिंतन करत नाही. दत्त भगवंताचं चिंतन करत नाही. जर गुरुवारीचं भजन असतं तुम्ही भजनाला येत नाही. म्हणून ती दोष त्या अन्नामध्ये लागतात. काय लागतात अन्नामध्ये लागतात आणि हे अन्न दूषित होतं खाण्याला पचत नाही. सकाळी डबा घेऊन बाहेर पडायला ही अवस्था लक्षात ठेवा. आणि त्या सांगितलं गवळीला सासून आडवणी शिरवणी गाडीते परत काय लोणी तिला गरम पाणी टाकलं थंड पाणी टाकलं
पतवंत त्या डेऱ्यात जाऊन बसले डेऱ्यात आणि वरून मंथन चालू होतं महाराज. ही बाबा ना वरील लोणीची उदी ना काय करणार, लोणीची उदी ना मध्ये थांबायचा सपा सपा हाणायचा महाराज. त्या टायमाला गरम पाणी टाकलं, गार पाणी टाकलं, काय लोणी ना त्या सासू आली आणि डेऱ्यात हात घातला. डेऱ्यात काय केला, डेऱ्यात हात घातला आणि जावळ आलं, जावळ हातात आलं महाराज. आणि जावळ हातात आले कृष्णा, तुला रई लागली असती ना. त्या टायमाला ज्ञानोबा वही म्हणतात लक्षात ठेवा. मी बोलल्यास सूर्य चाले, मी हलवल्या प्राण हाले, जगाचा जाणता माझ्या आलेले शरीरा कोणाच्या